शुभ सकाळ सर्वांना। 7:30 वाजले सकाळचे। आम्ही पुण्याला निघालोय। सगळे लेट उठलेत, रात्री गप्पा मारत झोपले आणि सकाळी उठायला लेट झालं आणि निघतोय आता पुण्याला। आमच्या नंदेच्या मुलीची, माझ्या भाचीची वास्तुशांती आहे, तिकडे चाललोय आम्ही। संदेशचं पण आवरलंय, रणवीरचं आवरलंय। राणा आवरलं का? हा चला बॅगा ही पण घेऊन जा एक। संकेत हे नाही बाकीचं सामान। संकेत जाऊन उभा राहिलाय बाहेर, सामान अजिबात नको म्हणतो उचलायला। उचल सामान पटापट। रणवीर आमचा हिरो बघितला का? फिरायला निघायचं, नवीन शूज काढलाय। मामाने असा शूज घातला म्हणून त्याला पण हा शूज घालायचा आहे। हुशार। 9 वाजले सकाळचे, मस्त गाडीमध्ये चाललोय आम्ही। रानाचा नाश्ता झालाय। राणा मास्क लावून कसा बसला बघितला? राणाची बाबा, मामा, छोटा मामा मोबाईल बघतोय, मोठा मामा ड्रायव्हिंग करतोय। मस्त निघलोय आता आम्ही। छान मस्त प्रवास आणि रोड चांगला आहे त्याच्यामुळे मस्त वाटतंय प्रवासाला। गप्पा मारत मारत इतकी भूक लागलेली होती, पहिले आता नाश्ता करून घेतला, त्याच्यानंतर निघलो। राणा मास्क काढ ना बाळा, गाडीत कशाला मास्क लावतो? हा कसा सेपरेट सीटवर बसलाय मस्त। इथे पोहोचलोय आम्ही आता आमच्या भाचीच्या घरी। छान अशी एंट्रन्सला रांगोळी वगैरे काढलेली आहे। हा त्यांचा नवीन फ्लॅट आहे। हे आमचे भाचे जावई आहेत। नमस्ते। हे आमच्या छोट्या ननंदबाई आहेत। पूजा सकाळीच आवरलेली आहे, खूप सुंदर अशी पूजा मांडली आहे वास्तुशांतीची। रोहिणी आमची प्रसाद द्यायला बसली आहे, तिनेच आज प्रसाद बनवला आहे सत्यनारायणाचा। अजून काम चालू आहे, बरचसं काम बाकी आहे। हे आमच्या भाची बहीण आहे ना, खूप सुंदर दिसत आहे आज। हाय, आमच्या भाचीचा मुलगा आहे हा। कसे मोबाईल खेळण्यामध्ये व्यस्त झाले। मुलांना मोबाईल म्हटलं की बस जीवाची गोष्ट। हे आमच्या भाचीच्या जाऊबाई आहे ना तुम्ही? रडती ती सारखी, तिला काही त्रास होतोय का? हा 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 का? गिफ्ट दिलं की लगेच रिटर्न गिफ्ट असतं का? छान असं फोटो सेशन चाललंय। संदेश फोटो काढ। आपलं सगळं पूजा वगैरे आवरली, रिटर्न गिफ्ट मिळालं आणि आता आम्ही जेवायला चाललोय खाली। श्लोकला सँडल सापडत नाहीये। श्लोकची गडबड वेगळीच आहे। रोहिणी ताई आम्ही सगळे जेवायला चाललोय आता। राणाला फोन पाहिजे म्हणून उभा राहिलाय। हे पण आले। आली का खाली लिफ्ट?
ठिकाणी आलोय आम्ही. मस्त स्वयंपाक केलेला आहे. बसल्या संदेश, रोहिणी, आम्ही सगळे जेवायला बसलोय. वास्तुशांतीचा कार्यक्रम आवरून आम्ही आमचे भाचे ललित आणि सूरज यांच्या घरी आलो. आणि बघ आमचं कसं खेळतोय, छान राणा खेळतोय त्याच्यासोबत. हे बघ हे बघ हे बघ जियांश, हे बघ जियांश कुठे? जियांश अरे मस्ती कर, कशा हसत कशा हसत. पाहिली का आमची मस्ती? पाहिली का आजी बरोबर कसा खेळतो? जियांश चला चला फिरायला चला चला चला. अरे अरे डुगु 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 डुगु. अजून झोपा नाही झाल्या याच्या. जियांश पहाटेच उठलाय. पाहिली का मस्ती? चला चला फिरायला चला. कसा हात धरतोय. अरे 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 किती छोटा होता तेव्हा आलो होतो, आता आता पालता पडायला लागलाय. थोडा थोडा पुढे सरकतो, मस्त गप्पा मारतो है ना. बोला बोला. पाहिली का मस्ती? पाहिली का? पाहिली का मस्ती? पाहिली का मस्ती? जियांश म्हण रे. हात नको ठेवू दादा, हात नको ठेवू. वरती कुठे? वरती फॅन फॅन. कसं बघताय व्हिडिओ कडं? बघितलं का? जियांश काय म्हणते मम्मी? जियांशची मम्मी का म्हणती? अगो बाई मम्मी लगेच कळती. पाहिलं का? अर्धा स्वयंपाक झालाय गीताचा आमच्या. हा मग काय, इकडे अजून आळसच गेलेलं नाही. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त आहे. जियांश काय 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 बाहेर? मिठू ये 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 मिठू ये 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 ये. कसे बघते कसे बघते. 2 माणसं लागतात नका काढायला. है ना पिल्लू? 2 माणसं लागतात नका काढायला. नाही तर तो एकटाच काढायला. तो तेवढा हुशार आहे. पायाची सायकल तर बघ काय जोर जोरात चालली. बघितलं करा कसा नका काढतो. ये काढला त्याचं नेल कटर बघ. नेल कटर बघ कसं आहे की नाही. गीता दरवेळेस म्हणते लवकरच येणार आहे लवकरच येणार आहे. आता यावेळेस बघू आपण कधी येते. निघलोय आता आम्ही कोपरगावला. मस्त मज्जा केली. गीताने छान स्वयंपाक केला. राणा तो काल रात्रीपासून व्यवस्थित अगदी मामाची बायको सुगरण. जियांश झोपलेला आहे. निघलोय आता आम्ही. राणा राहायचं ना ललित मामाकडे? हा हो तिकडेच बसणार आहे. चला ललित येतो बाय. तुला पुढे बसायचंय का? मी पुढे नाही बसत. ललित सूरजच्या इथून निघाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आता निघलोय प्रवासात. रोहिणीची वाट बघतोय. रोहिणी येते आता रस्त्यातच आहे. डुडुळ गाव. आमचा रणवीर बघितला का किती मस्ती करतोय. डुडुळ गावला आलोय. डुडुळ गाव नाव ऐकूनच हसायला येते ते डुडुळ गावचं. माझा मस्त आराम चाललाय. मी आरामच करणार. हे बघ कसे 2-2 लावून घेतले. पाहिले यायला लागले. जस काय 50 रुपये द्या तुम्हाला. नुसतं पैसे मागत.
हे पाहिलं का नुसतं पैसे मागत. ती पॅन्ट काढा बरं, याच्या पॅन्टीतले जेवढे तेवढे पैसे घ्या बरं काढून. 50 रुपये देतो तुम्हाला. मस्त आम्ही असेच पूर्ण रस्त्यावर चेष्टा मस्करी करत जातो गाडी. रणवीर आपल्या साईडनी लावलंय ना बाळा, नकोय आपल्याला, आपल्याकडे आहे. नाही घ्या आता रानात झोपणार आहे थोड्या वेळाने. हो नमस्कार. नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय काय हे कसले पिशवे चालले कुठे तुम्ही? बाय आमची रोहिणी केव्हाच बोलावलं होतं. ये रोहिणीचं खाऊ राहिलं आता, बिचारी खाऊ घ्यायला आली ग. दादानी खाऊच दिला नाही आहे ना. संकेत दादा संदेश दादा बिगर खाऊ दिल्याचे चालले होते. थँक्यू म्हणायचं नसतं. लवकर निघायचं ना, ऊन किती झालंय रोहिणी. हळूहळू जा, पोचल्यावर फोन कर काय. हा चालेल, ये कोपरगावला मग सुट्ट्या लागल्यावर नक्की. बाय. कंटाळा आलाय आम्हाला, नेमकं आम्ही निघालो आणि उन्हामुळं काय ते आमचं काय वॉटर पंपचं ते बेल्ट हे झाल्यामुळं गाडीचं काम निघालं. गाडी गॅरेजमध्ये आणली आहे, तिचं आता रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि जाम बोर झालो आहे आम्ही दोघं जण. ऊन खूप झालं आहे, गरम होतं आहे ना. पण राणाने जेवण केलेलं असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आला जास्त. खेळतोय तो, हसतोय. थोडं फॅनमध्ये जाऊन बसलो होतो आतमध्ये, आता पुन्हा बाहेर आलो. आणि पण बरं झालं लवकर लक्षात आलं गाडीचा प्रॉब्लेम, नाहीतर अजून जास्त प्रॉब्लेम झाला असता. तो 2 दिवस इथंच गेले असते. आता गाडीचं काम चालू आहे. काय करा, हां आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. राणा पण सांगतो. एका वॉटर पंपने आमचा संपूर्ण दिवस खराब करून टाकला. सगळंच खोलावं लागलं, टाईम बेल्ट वगैरे हे ते सगळं काढावं लागलं. आणि साहेब आमचे गाडीतच आराम करताय, उतरले का. आत्ता दरवाजे. हसा. हलवू नको. आली मस्ती, याला आली मस्ती. आज जाम बोर झालोय आम्ही. 6 वाजलेत आम्हाला इथंच. आत्ताशी आमची गाडी रिपेअर झाली आहे. कुलंट वगैरे सर्व काही टाकलंय का. आज आम्हाला गाडीने खूप त्रास दिला, सारखी सारखी बंद पडत होती. इतकं कंटाळलंय ना. आता किती वाजले संकेत? रात्रीचे 10 वाजलेत रात्रीचे. भूक लागली आहे. मग आता हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. रणवीर वाट बघतोय जेवणाची. ऑर्डर दिली का राणा? अरे ऑर्डर दिली का जेवणाची? मी फक्त लाईटच काहीतरी घेणार आहे, त्याच्यामुळे मी लस्सी मागवली आहे. हे जेवणार आहेत. आणि समोर स्वामींची अशी सुंदर अशी मूर्ती आहे, श्री स्वामी समर्थ. आता जेवण करून आम्ही घरी जाणार आहे. आळे फाट्याला आत्ताशी आलो आहे. खूप उशीर झाला आहे यायला आम्हाला. खूप म्हणजे खूपच थकलो आहे. या मग जेवायला. आम्ही पुण्याला आणि अननसाचा ज्यूस रणवीर तू एकटाच पिला? तिथं कोणी घालला होता? तिथं कोणी घालला? पिझ्झाच नाही घालला बिचारा. एकटा सँडविच खाल्लं तू? मग छोटा मामा तू कुठे होते? बाबा
नव्हती छोटा मामा कुठेतरी फिरायला गेला होता हा बरं आज राहणार तू पुण्याला गेला होता मग आता कुठं जाणार आहे मुंबई जाणार आहे का कोपरगाव जाणार हां कोपरगाव जाणार आहे का सुट्ट्या किती दिवस तुला 3 दिवस किती जास्त द्यायची का मग माझ्या आहे ना राहणं शाळेचे कपडे कुठे ठेवले तू शाळेचे कपडे कुठे ठेवले अरे हां मग ठेवून दिले तू कप्प्यामध्ये गुड बाय बरं शाबास घड्या पण तूच घातल्या का वा शाबास कामाचा मुलगा आहे मग आता ते मी काय करा काय ऑर्डर केलं तू हॉटेल हां त्यासाठी काय मागावं रोटी का रोटी बटर रोटी तू साधी रोटी का तू साधी रोटी बाबांची रोटी आणि भाजी पनीर मसाला हो चना मसाला मिक्स व्हेज पुढे नाही का 2 हां कुठे दोन विचारलं दोन तिकडे बघ त्या तिथं त्या तिथं कुठे तिकडे बघ 2 दिसतं का हां रानाला सगळं दिसायला लागलंय आता असं पण नसतं तशी पण राहते का हा मी तर पहिल्यांदा पाहिजे अरे ती लस्सी नाही ते हे काय म्हणतात आंबट होतं पाणी हां काय नाही आलं बाबा रानाचं जेवण आलं आता कसं बोलतो मग आमचा राणा ऍक्शन करून करून कसं सगळीकडे लक्ष आहे आणि ना त्याची दापण रानाचं जेवण आलं बाबा आता इकडे नाना दाखव कोणतं आईस्क्रीम खाल्लं दाखव जेवण झाल्यावर रानाने मस्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्लं आम्ही सगळ्यांनीच खाल्लं आहे ना नाना बाबांनी पण खाल्लं जेवण वगैरे छान झालं आणि येताना पण स्वामींचं दर्शन घेतलं आता जाताना पण स्वामींचं दर्शन घेतोय श्री स्वामी समर्थ खूप छान वाटलं एकदम स्वामींचं दर्शन झालं